कामं झालेले दिसल्यावरच जनता निवडणार. सगळ्या म्हणजे निर्णय असून दे गटार असून दे सगळं भाजपने केलेलं आहे आणि ते 60 वर्षात नाही तर ते फक्त 15 वर्षात केलेलं आहे. आणि 100% 16 तारखेला गुलाल हा भाजपलाच लागणार आहे. हवा असेल तेवढा निधी भाजपाकडून आपल्याला मिळू शकतो. दोघांनी भावाभावानी एवढी कामे केलेली आहेत त्या मिरजेचा कायापालट झालेला आहे. गेलेलं आहे आता चांगली तर संपलेलं आहे काँग्रेस. शेवट असं आहे जनता खुली नाही आता त्यांचा सगळं हुशार झालेला आहे. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचा आढावा घेण्यासाठी आज आपण आलो होतो. प्रभाग क्रमांक 3 येथे इथले काही ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्या मनातील जे काही प्रश्न आहेत त्यांच्या मनातील नगरसेवक कोण त्यांच्याकडूनच. दादा काय सांगाल तुमच्या मनातील उमेदवार कोण? सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे इलेक्शन चालू आहे. सध्या आमचे आदरणीय नेते सुरेश बापू आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवारी पॅनेलचं आपलं संदीप आवटी, बापूंचा चिरंजीव आणि ओरमाने दोरकर, शशिकाला दोरकर आणि छाया जाधव असे 4 उमेदवार आहेत. आणि प्रभागमध्ये बी 4 उमेदवार, 4 नंबरला 4 उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आहेत. काय या ठिकाणी सगळा विकास पूर्ण बापूंनी केलेला आहे. विकासामध्ये काही कमी पडलेलं नाही आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी सगळ्यांना सांगतोय की भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार आणि पलीकडचे 4 नंबरचे 4ही उमेदवार 8 उमेदवारांना भरपूर असे मताधिक्याने विजय करावं आणि 4ही बटन कमळासमोर दाबावं हीच आम्ही आशीर्वाद मागतोय. पण तुम्ही भाजपा म्हणताय पण भाजपाच का मग? भाजप म्हणजे आम्ही पहिल्यापासून आमचे नेता जिथं आम्ही तिथं भाजप संघच आहे. आमचा नेता सुरेश आवटी आहेत त्यांच्याबरोबरच आम्ही असतोय नेते. तर तुला काय वाटतं? तू एक तरुण आहेस, तुला काय वाटतं? भाजपा म्हणायला गेलं तर केंद्रामध्ये मोदी साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण केंद्रामध्ये आपली सत्ता आहे. तसेच देवाभाऊंच्या अध्यक्षतेखाली आपण राज्यामध्ये पण आहे. मग आपल्याला निधी जेवढा हवा असेल तेवढा निधी भाजपाकडून आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे आपण भाजपाकडून आपण म्हणजे लढत आहे किंवा भाजपाला आपली साथ आहे, आमची साथ आहे. भाजपच का? सगळे इथे भाजप म्हणताय तर भाजपच का? एक तर आमचे नेते सुरेश बापू आवटी जिथे असतील आम्ही तिथं असतोच. मग तरी त्यांनी पण भाजपा निवडायचं कारण म्हणजे भाजपाकडून हेच वार्डाचा विकास वगैरे त्यांचं, परत त्यांचे जे लक्ष आहे म्हणजे जे ते विकासाचं फक्त लक्ष आहे. बाकीचं काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांच्याकडून किंवा वरून पण निधी जसा पाहिजे तसा येतोय. त्यांचं एक मॅनेजमेंट म्हणायला गेलं तर भाजपाचं मॅनेजमेंट एक नंबर आहे. बाकी मॅनेजमेंट आता आम्ही बूथसाठी काम करत आहे तर बूथसाठी त्यांचं बघत आहे मॅनेजमेंट, तर मॅनेजमेंट एक नंबर आहे. त्यामुळे आम्ही भाजपाला सपोर्ट करत आहे. तर तुम्हाला काय वाटते भाजपकडून विकास कामं झालेत का सांगलीमध्ये? सांगली मिरज एवढ्या शहरामध्ये भाजप आणि आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या फंडातून बापूने एवढी कामे केलेली आहेत. मिरजेचा विकास काय पालट केलेले आहेत. ज्या त्या भागात ज्या त्या रस्त्यावर जे सुशोभीकरण केलेलं आहे ते संदीप आवटी आणि निरंजन आवटी यांच्या माध्यमातून, नगरसेवकाच्या माध्यमातून तिने दोघांनी भावाभावानी एवढी कामे केलेली आहेत. या मिरजेचा कायापालट झालेला आहे. बरोबर. तर तुम्हाला काय वाटते? विषय कसा आहे बघा, 60 वर्षे काँग्रेसने जे काही नाही केलं ते भाजपनं फक्त 15 वर्षात केलेलं आहे. आणि मग त्यामुळे लोकांचा भाजपवर विश्वास बसलेला आहे. आणि मी तर म्हणतोय ओनली भाजप ओनली बापू. मला एक सांगा, तुम्ही आता काँग्रेसचं बोलला की आणि सांगली जिल्हा येतो एकंदरीतच पूर्ण सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा एका काळात, पण आता तसं दिसत नाही. हे बालेकिल्ला केव्हा मानत होते? जेव्हा हे होते मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते त्या टायमाला बालेकिल्ला मानत होते. वसंतदादा गेल्यानंतर त्यांच्या ज्या घरात फूट पडली त्यामुळे काँग्रेस तिथे संपलं. त्यामुळं भाजपनं त्यांचा फायदा घेऊन भाजपनं चांगलं म्हणजे अगदी म्हणजे चांगलं कार्य केलेलं आहे. कुठली गोष्ट अशी केली असं का नाही भाजपनं. सगळ्या म्हणजे निर्णय असून दे गटार असून दे सगळं भाजपने केलेलं आहे. आणि ते 60 वर्षात नाही तर ते फक्त 15 वर्षात केलेलं आहे. आणि पुढचे जर 5 वर्ष दिलं तर ते राहिलेले कामं आमचे बापू सगळे पूर्ण करतील एवढं आम्हाला खात्री आहे. म्हणून आम्ही ओनली बापू म्हणतो. का म्हणतोय आम्ही तर ह्या करता म्हणतोय. आणि सांगली जिल्ह्यामध्ये फंड आणण्यासाठी बापूचा हात कोणी धरत नाही. बापूचा हात कोणी धरत नाही. बापू इतकं फंड आणतात आणि बापूंना फक्त एक काम सांगायचं ते 10वी दिवशी किंवा महिन्याभरात काम पूर्ण झालेलं असते ते. त्यामुळं ह्या विभागातील बापूंच्या म्हणजे मतदारांचा एवढा विश्वास आहे. जिथं जाईल तिथे बापू जर कुठल्या चौकात गेले बापू तर तिथे 500 माणसं लगेच जमा होतात. त्यामुळे ओनली बापू. मग मला सांगा, सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेवरती यावेळी भाजपाचा झेंडा लागेल का? लागणार की. तसं अख्ख्या महाराष्ट्रात काम त्यांनी केलेलं आहे. अख्ख्या भारतात त्यांनी तसं भाजपने काम केलेलं आहे. सांगलीत तर काम भरपूर झालेलंच आहे. एक सांगा मला, त्या भाजपने आता काँग्रेस काय ठेवले हो? काँग्रेस तळागाळाला गेलेला आहे. आता सांगली तर संपलेलं आहे काँग्रेस. आता तुम्ही जर बघितला इतकी वाहने फिरतात प्रचाराची, तुम्हाला कुठं एक हातात कुठं ऐकू येते का तुम्हाला? बघा बरं,
सगळं भाजप भाजप सगळं भाजप आणि ह्या टायमाला 78 का 72 उमेदवार भाजप उभा केलात ना, त्यामुळं 100% जवळजवळ भाजपचेच उमेदवार येणार आणि त्यामुळे सत्ता भाजपची राहणार आहे. महत्वाचं म्हणजे काय झालेलं आहे, यांना विरोध करणार कोण असं स्ट्रॉंग उमेदवारच नाही आहे, त्यामुळे भाजप 100%. मग सांगलीकर ह्यावेळी गट तट निवडतील की विकास कामं निवडतील? विकास कामं निवडणार ना, अजून विकास कामं भरपूर करणार आणि विकास कामावरच पक्ष असतो ना. काँग्रेस असून दे भाजप असून दे, ज्यांचा विकास आहे तेच शेवट असं आहे. जनता खुली नाही, आता जनता सगळी विचार झालेला आहे, जनतेला कळलं आहे बाबा. आता ते 1500 रुपये जे लाडकी बहीण देतात का जमलं नाही काँग्रेसला द्यायला एवढं? 60 वर्षामध्ये काँग्रेसला जमलं नाही, भाजपनं 1500 रुपये देतात, ते महिला एवढं खुश आहेत, त्यामुळे भाजपच नक्की आहे. तुम्ही लाडक्या बहिणीचा आता उल्लेख केला, तर लाडक्या बहिणी लाडक्या भावांना साथ देतील का? देणार 100% देणार. तुम्ही परवा बघितलं, केंद्रात बघितलं, परवा विधानसभेला बघितलं आहे, साथ दिलेलंच आहे ना, त्यामुळे देणार की. तर काय वाटते विधानसभेसारखा निकाल आता पण लागेल काय? लागणार की 100% लागणार. निकाल लागणार. बीजेपीची आपली महापालिका सत्ता येणार, 100% येणार सत्ता. तर तू काय सांगशील? तू एक तरुण आहेस, तुला काय वाटते? तरुणकीच्या पोरांबद्दल बोलायचं म्हणजे कामं तर तिथे झालीच पाहिजेत. आताच्या पोरांच्या अपेक्षा म्हणजे कामच आहेत. बरोबर. जे आपल्याला त्रास होतात, ज्या अडचणी होतात, जे आपल्या गल्लीत आहेत, ते आपली कामं झाली पाहिजेत. फक्त एवढ्याच अपेक्षा असते. आणि काहीतरी मॉडर्न काहीतरी आपल्याला असेल की म्हणजे आता जे ट्रेंडिंग आहे ते आपल्याला मिळावे, ते सुविधा आपल्याला मिळावं, तसल्याच काहीतरी अपेक्षा आहेत आत्ताच्या तरुणांचं. बाकी इतर काही नाही, कारण बापूंनी काही ठेवलेलंच नाही आहे म्हणजे सांगण्यासारखं की सगळी कामं झालेली आहेत. असं कुठलं काम नाही आहे की कुठलं नाही आहे. आणि जे असतील ते बापूंना जाऊन सांगितले की ते कामं होतात. फक्त बापूंचंच नाही, 4 उमेदवारांना सांगितलं की ते पण करतातच, त्यात काही विषय नाही आहे. फक्त आता कसं आहे, निवडून आणणार हे आता मेन ध्येय आहे आपलं, आणि ते आल्यावर आपण विजयाचा गुलाल उडवू. तुला काय वाटते? तरुण आहेस, तर सांगलीकर ह्यावेळी गटतट निवडतील की विकास कामं निवडतील? नाही, गटतट निवडायचं म्हणजे ते वेगळा भाग झाला. आता विकास आपल्या विकासच आहे जे आहे ते, आणि विकासच निवडायला पाहिजे. आणि विकासाला नाव जोडलं आहे सुरेश बापू आवटी, बरोबर. ती करतीलच, त्यात काही तर शंकाच नाही. जे आहे ते तुम्ही म्हणताय बाबा भाजपचे सगळे दिसत आहे मला ते कार्यकर्ता, पण जनतेने का भाजप निवडावं? जनतेने भाजप निवडावं. आता डेव्हलपमेंट आपल्याला कळते, काय डेव्हलपमेंट होते काय नाही, त्यामुळे निवडायचं असं फोर्सफुली तर नाही आहे. कामं झालेले दिसल्यावरच जनता निवडणार, त्यामुळे सांगायची एवढी काय गरज नाही. जनतेला माहिती आहे कोण काम करते कोण नाही, त्यामुळे त्या हिशोबाने त्यांनी निवडते. म्हणजे 60 वर्षामध्ये झालेलं नाही, ते 15 वर्षामध्ये भाजपानं काम केलेलं आहे, त्यामुळे भाजप निवडावं लोकांनी असं इच्छा. आणि लोकांमध्ये पण चांगला प्रतिसाद आहे आपला भाजपसाठी. आणि 100% 16 तारखेला गुलाल हा भाजपलाच लागणार आहे. दादा हे म्हणतायत की 100% भाजपचा निकाल लागेल 16 तारखेला, आणि पण तुम्ही म्हणताय भाजप, पण जनतेने का भाजप निवडावं? ते भाजपला डोळ्यासमोर दिसतेच ना. अहो, ह्या 10 वर्षापूर्वी गटर नव्हती, कचरा रस्त्यावर पडत होता, रस्त्यावर लाईटर नव्हत्या. हे भाजप आल्यानंतर लोकांना दिसायला नाही, सगळ्यांना दिसते लोकांना काय झालंय. सगळं म्हणजे 100% बदल झालेला आहे. त्यामुळे जनता अगदी, आम्ही जातोय परिसराला, आम्हाला एक सांगते, आम्ही फक्त कमळाकडनंच आहे आणि आम्हाला कमळाकडनं फारसं काही मिळाले आम्हाला, त्यामुळे आमचं मत कमळाला. तुम्ही आमच्यासाठी परिसर जर नाही केला तर आमचं मत कमळालाच आहे, ते सहज सांगितलेलं आहे. आणि लोकांना दिसते ना सगळं. आज 15 वर्षापूर्वी आमचं मिरज सगळं अंधारात होतं, अंधारात. आज तुम्ही जर बघितलं संध्याकाळी येऊन तर सगळीकडे LED आणि सगळं उजेड आहे. त्यामुळं काय नाही, अगदी भाजप आणि वंदे बापू. तुम्ही म्हणताय विकास झालाय, पण रस्ते झाले नाहीत ना? असं झालं की कोण म्हणतं असं झालं नाही? विरोधक म्हणतात रस्ते झाले नाही. विरोधक म्हणणारच हो, विरोधक काम दुसरं काम काय विरोधकांना म्हणणारच की. आता तुम्ही जर आणि 2-3 गल्ली बोलत गेला तर तुम्हाला ते दिसणार काम चालू आहे रस्त्याचं. म्हणजे आता जरा निवडून थांबले, पण सगळं बघा तुम्ही प्रत्येक बोर्ड लावलेले आहेत बघा, ह्या रस्त्याचं काम आज आहे, ह्या रस्त्याचं त्यामुळे लावलं. विरोधक काय वाटलं ते म्हणणार हो, कारण कसं विरोधकाला फक्त बोलायला शेप नसते, त्यामुळे ते काय नाही. फक्त मी काय सांगतो तुम्हाला, तुम्ही 16 तारखेला संध्याकाळी बघायचं, भाजप असणार आहे. भाजप. धन्यवाद दादा. फक्त ओनली बापू.